नमस्कार. स्टडी मास्टर मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण शैक्षणिक मानसशास्त्रातल्या अभ्यास पद्धती बघणार आहोत. हा टेट परीक्षेसाठी इतका महत्त्वाचा विषय आहे की यातले गुण म्हणजे अगदी हक्काचे आहेत. अच्छा, तर हा विषय बघितल्यावर थोडासा अवघड वाटतो, बरोबर ना? पण अजिबात काळजी करू नका. मी खात्री देतो की हे विश्लेषण संपता संपता या टॉपिकवरचा कुठलाही प्रश्न आला तरी तो अगदी आत्मविश्वासाने सोडवता येईल. चला तर मग एकदम सोप्या भाषेत यातले बारकावे समजून घेऊया. तर आपण सुरुवात करतोय मानसशास्त्राच्या मुख्य अभ्यास पद्धतींपासून. एक एक करून प्रत्येक पद्धत म्हणजे नेमकं काय, ती का वापरतात आणि कुठे वापरतात हे सगळं आपण एकदम स्पष्टपणे समजून घेणार आहोत. सगळ्यात पहिली आणि खरं तर सर्वात जुनी पद्धत आहे आत्मनिरीक्षण पद्धत. नावामध्ये सगळं काही दडलंय. आत्म म्हणजे स्वतः आणि निरीक्षण म्हणजे स्वतःला पाहणं. म्हणजे यात व्यक्ती स्वतःच्या आत डोकावून पाहते. आपल्या मनात काय विचार चाललेत, कोणत्या भावना आहेत याचं स्वतःच विश्लेषण करते. ही पद्धत मानसशास्त्रातली सगळ्यात पहिली पद्धत मानली जाते. अगदी सुरुवातीच्या काळात चेतना म्हणजे कॉन्शियसनेसचा अभ्यास करण्यासाठी याचा वापर केला गेला आणि एडवर्ड टिचनर हे नाव या पद्धतीशी जोडलेलं आहे. ते याचे मुख्य पुरस्कर्ते होते. चला आता बघूया प्रायोगिक पद्धत. ही पद्धत पूर्णपणे विज्ञानावर आधारित आहे. यात काय होतं तर एका नियंत्रित वातावरणात म्हणजे लॅबमध्ये एका गोष्टीमध्ये बदल करून त्याचा दुसऱ्या गोष्टीवर काय परिणाम होतो हे अगदी काटेकोरपणे तपासलं जातं. आता बघा, या पद्धतीमध्ये ना दोन शब्द आहेत जे खूप कन्फ्युजिंग वाटतात, प्रयुक्त आणि प्रयोगकर्ता. अनेकांचा इथे गोंधळ होतो. तर सोपं लक्षात ठेवूया. प्रयुक्त म्हणजे ती व्यक्ती ज्याच्यावर प्रयोग होतोय, म्हणजे आपला सब्जेक्ट, आणि प्रयोगकर्ता म्हणजे ती व्यक्ती जी प्रयोग करतेय, म्हणजे एक्सपेरिमेंटर. हा फरक अगदी डोक्यात फिट बसला पाहिजे. खूप महत्त्वाचा आहे. तर मग या पद्धतीचा आत्मा काय आहे? तर तो आहे नियंत्रण म्हणजे कंट्रोल. बाहेरच्या कोणत्याही गोष्टीचा प्रयोगावर परिणाम होऊ न देणं हे या पद्धतीचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे. आणि म्हणूनच मिळणारे निष्कर्ष एकदम अचूक असतात. यासाठीच यात एक प्रायोगिक गट आणि एक नियंत्रित गट असतो. यानंतर आपण पाहणार आहोत व्यक्ती इतिहास पद्धत, ज्याला आपण सोप्या भाषेत केस स्टडी म्हणतो. नावावरूनच कळतंय की ही पद्धत म्हणजे एखाद्या व्यक्तीचा किंवा अगदी लहान गटाचा खूप खोलवर जाऊन अगदी बारीक-सारीक गोष्टींचा अभ्यास करणं. मग ही पद्धत वापरतात तरी कधी? तर बघा, जेव्हा एखादा अपवादात्मक मूल असतं किंवा एखादा समस्याग्रस्त मूल असतं तेव्हा त्याच्या वागण्यामागचं मूळ कारण काय आहे हे शोधण्यासाठी ही पद्धत एकदम परफेक्ट आहे. म्हणूनच हिचा मुख्य उद्देश असतो उपचारात्मक निदान करणं. आणि याच कारणामुळं या पद्धतीला चिकित्सा पद्धत असंही म्हणतात. पुढची पद्धत तर एकदम सोपी आहे, निरीक्षण पद्धत. यात काय करायचं? फक्त बघायचं. म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या किंवा गटाचा नैसर्गिक वागण्या बोलण्याचं पद्धतशीरपणे निरीक्षण करायचं आणि त्याच्या नोंदी ठेवायच्या. आता या निरीक्षणाचे सुद्धा दोन मुख्य प्रकार आहेत. पहिलं म्हणजे अनियंत्रित निरीक्षण, जे नैसर्गिक वातावरणात होतं, म्हणजे जसं आहे तसं बघणं. आणि दुसरं नियंत्रित निरीक्षण, जे प्रयोगशाळेसारख्या कृत्रिम जागेत केलं जातं, जिथे आपण बाहेरील घटकांवर नियंत्रण ठेवू शकतो. आणि सांगा पाहू, ही पद्धत कोणासाठी सर्वात जास्त प्रभावी ठरते? तर लहान मुलांसाठी. का? कारण लहान मुलं आपले विचार, आपल्या भावना स्पष्टपणे सांगू शकत नाहीत. त्यामुळे त्यांच्या वागण्याचं निरीक्षण करणं हाच त्यांच्या मनाचा अभ्यास करण्याचा सर्वोत्तम मार्ग ठरतो. बरं, आतापर्यंत आपण बऱ्याच पद्धती पाहिल्या, पण आता आपण या विश्लेषणाच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळतोय. टीईटी परीक्षेमध्ये नक्की कोणत्या पद्धतींवर पुन्हा पुन्हा प्रश्न विचारले जातात ते आता आपण बघूया. आता इकडे पूर्ण लक्ष द्या, कारण हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. आतापर्यंतच्या टेट परीक्षांचा अभ्यास केला तर असं दिसतं की सर्वात जास्त प्रश्न फक्त आणि फक्त दोन पद्धतींवर आले आहेत. एक म्हणजे आत्मनिरीक्षण पद्धती आणि दुसरी म्हणजे प्रायोगिक पद्धती. ही स्लाईड तर परीक्षेसाठी प्रचंड महत्त्वाची आहे. इथे आपण या दोन्ही पद्धतींची समोरासमोर तुलना केली आहे. लक्षात घ्या, आत्मनिरीक्षण पद्धत ही व्यक्तिनिष्ठ म्हणजे सब्जेक्टिव्ह आहे, तर प्रायोगिक पद्धत ही वस्तुनिष्ठ म्हणजे ऑब्जेक्टिव्ह आहे. आत्मनिरीक्षणाचा सगळ्यात मोठा दोष म्हणजे त्यात येणारा व्यक्तिपणा, तर प्रायोगिक पद्धतीचा दोष म्हणजे तिथला कृत्रिम वातावरण. आता हे सगळे महत्त्वाचे मुद्दे लक्षात कसे ठेवायचे त्यासाठीच आहेत काही सोप्या प्रो टिप्स ज्या परीक्षेच्या वेळी 100% उपयोगी पडतील. तर आपली पहिली प्रो टिप आहे आत्मनिरीक्षण पद्धतीबद्दल. एक गोष्ट डोक्यात पक्की करा,
या पद्धतीचा सर्वात मोठा दोष आहे व्यक्तिनिष्ठता. जर परीक्षेत अशास्त्रीय पद्धत किंवा व्यक्तिनिष्ठतेचा दोष असा प्रश्न आला तर त्याचं उत्तर आत्मनिरीक्षणच असणार. आणि म्हणूनच वर्तनवादी जे.बी. वॉटसन यांनी या पद्धतीला अशास्त्रीय म्हणून नाकारलं होतं. म्हणून लक्षात ठेवा, व्यक्तिनिष्ठता बरोबर दोष. आणि आता दुसरी प्रो टीप जी आहे प्रायोगिक पद्धतीसाठी. यासाठी फक्त एकच मॅजिक शब्द लक्षात ठेवायचा आहे आणि तो म्हणजे नियंत्रण, कंट्रोल. जर तुम्हाला परीक्षेच्या प्रश्नात नियंत्रित वातावरण, प्रयोगशाळा किंवा 2 गटांची तुलना असं काहीही दिसलं ना, डोळे झाकून उत्तर टिक करा प्रायोगिक पद्धत. उत्तर हमखास बरोबर असणार. चला, आतापर्यंत आपण जे काही शिकलो ते सगळे एकदा पटकन आठवून घेऊया, म्हणजे हे सगळे मुद्दे डोक्यात एकदम फिट बसतील. तर मग काय महत्वाचे मुद्दे लक्षात ठेवायचे? आत्मनिरीक्षण, सर्वात जुनी व्यक्तिनिष्ठ पद्धत. प्रायोगिक पद्धत, वस्तुनिष्ठ, वैज्ञानिक आणि तिचा आत्मा आहे नियंत्रण. व्यक्ती इतिहास पद्धत, उपचारात्मक निदानासाठी सखोल अभ्यास. आणि निरीक्षण पद्धत, जी लहान मुलांच्या अभ्यासासाठी सर्वोत्तम आहे. आता या सगळ्या पद्धती समजून घेतल्यानंतर एक छोटासा प्रश्न. स्वतःच्या अभ्यासाच्या सवयी समजून घ्यायच्या असतील तर यातली कोणती पद्धत वापरणं सर्वात जास्त योग्य ठरेल? जरा विचार करा. टेट परीक्षेच्या तयारीसाठी अशीच आणखी उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी स्टडी मास्टर मराठीला नक्की सबस्क्राईब करा. चला, भेटूया पुढच्या वेळी एका नवीन आणि तितक्याच महत्त्वाच्या विषयासोबत. धन्यवाद.